नमो बुद्धाय, बुद्ध आणि त्यांचा धम्म यातील भाग दुसरा। 5. शांततेची वाता। गौतम राजगृहात असताना तेथे आणखी 5 परिव्राजक आले आणि त्यांनी देखील गौतमाच्या झोपडी शेजारीच आपली झोपडी बांधली। हे 5 परिव्राजक म्हणजे कौंडिण्य, अश्वजित, कश्यप, महानाम आणि भद्रिक हे होत। ते देखील गौतमाचे रूप पाहून थक्क झाले आणि त्याने परिवर्जा का स्वीकारली असावी याचा त्यांना प्रश्न पडला। राजा बिंबिसाराने त्याला याविषयी जसे विचारले तसेच त्यांनीही विचारले। आपल्याला परिवर्जा कोणत्या स्थितीत स्वीकारावी लागली हे जेव्हा त्याने त्यांना समजावून सांगितले तेव्हा ते म्हणाले, आम्ही त्याबद्दल ऐकले आहे, परंतु तुम्ही निघून आल्यानंतर काय काय घडले ते तुम्हाला माहीत आहे काय? सिद्धार्थ म्हणाला, नाही। नंतर त्यांनी त्याला सांगितले की त्याने कपिलवस्तू सोडल्यानंतर कोलियांशी युद्ध पुकारण्याविरुद्ध शाक्यांनी फार मोठी चळवळ केली। स्त्री पुरुषांनी, मुलांमुलींनी निदर्शने केली आणि कोली हे आमचे भाऊ आहेत, भावाने भावाविरुद्ध लढणे चूक आहे। सिद्धार्थ गौतमाच्या हद्दपारीचा विचार करा अशा प्रकारच्या घोषणांचे फलक हातात घेऊन त्यांनी मिरवणुका काढल्या। त्या चळवळीचा परिणाम असा झाला की शाक्य संघाला पुन्हा सभा बोलवावी लागली आणि या प्रश्नाचा फेरविचार करावा लागला। यावेळी कोलियांशी समेट घडवून आणण्याच्या बाजूने बहुमत होते। कोलियांशी शांततेच्या वाटाघाटी करण्यासाठी आपले दूत म्हणून 5 शाक्यांची निवड करण्याचे संघाने ठरविले। कोलियांनी जेव्हा हे ऐकले तेव्हा त्यांना फार आनंद झाला। त्यांनी शाक्यांच्या दूतांशी वाटाघाटी करण्यासाठी 5 कोलियांची निवड केली। दोन्ही बाजूंच्या दूतांची सभा झाली आणि एक कायम स्वरूपाचे लवादमंडळ नेमण्याविषयी त्यांच्यात एकमत झाले। रोहिणी नदीच्या पाण्याच्या वाटपाबाबतीतील प्रत्येक वाद मिटविण्याचा या मंडळाला अधिकार देण्यात आला आणि त्याचा निर्णय दोन्ही बाजूंना बंधनकारक ठरविण्यात आला। याप्रमाणे भेडसावणाऱ्या युद्धाचा शेवट शांततेत झाला। कपिलवस्तू येथे काय घडले हे गौतमाला सांगितल्यानंतर ते परिव्राजक म्हणाले, आता यापुढे तुम्ही परिव्राजक म्हणून राहण्याची आवश्यकता नाही। मग तुम्ही घरी जाऊन आपल्या कुटुंबाबरोबर का राहत नाही? सिद्धार्थ म्हणाला, ही शुभ वार्ता ऐकून मला फार आनंद झाला आहे। हा माझा विजय आहे, परंतु मी घरी जाणार नाही। मी जाता कामा नये। यापुढेही मी परिव्राजकच राहिले पाहिजे। त्या 5 परिव्राजकांचा पुढचा कार्यक्रम काय आहे हे गौतमाने त्यांना विचारले। त्यांनी उत्तर दिले, आम्ही तपस्या करण्याचे ठरविले आहे। तुम्ही आमच्या बरोबर का येत नाही? सिद्धार्थ म्हणाला, लवकरच येईन, पण प्रथम मला इतर मार्गाची परीक्षा केली पाहिजे। नंतर ते 5 परिव्राजक निघून गेले। 6. नव्या परिस्थितीतील समस्या। कोली आणि शाक्य यांनी केलेल्या समेटाची त्या 5 परिव्राजकांनी जी बातमी आणली तिने गौतम फार अस्वस्थ झाला। एकटाच राहिल्यावर आपल्या स्वतःच्या स्थितीविषयी तो विचार करू लागला आणि आपली परिवर्जा पुढे चालू ठेवण्याचे काही कारण आहे किंवा काय हे तो ठरवू लागला। त्याने स्वकीयांचा त्याग कशासाठी केला होता? त्याने स्वतःलाच विचारले। युद्धाला त्याचा विरोध असल्यामुळे त्याने घर सोडले होते। आता ज्या अर्थी युद्ध संपले आहे त्या अर्थी माझ्या पुढे काही प्रश्न शिल्लक राहिला आहे काय? युद्ध संपले याचा अर्थ माझ्या पुढील प्रश्न सुटला असा होतो काय? खोल विचार केल्यावर तो सुटला नाही असेच त्याला वाटले। युद्ध समस्या ही मूलतः कलह समस्या आहे। एका अधिक विशाल समस्येचा तो केवळ एक भाग आहे। हा कलह फक्त राजे आणि राष्ट्र यांच्यातच चालत आहे असे नव्हे, तर क्षत्रिय आणि ब्राह्मण यांच्यात, कुटुंब प्रमुखात, मातापुत्रात, पितापुत्रात, भावाबहिणीत आणि सहकायात देखील चालू आहे। राष्ट्राराष्ट्रातील संघर्ष हा प्रसंगोपात्त असतो, परंतु वर्गावर्गातील संघर्ष हा वारंवार होणारा आणि शाश्वत स्वरूपाचा असतो। हा संघर्षच जगातील सर्व दुःखांचे मूळ होय। युद्धामुळे मी घर सोडले हे खरे, पण शाक्य व कोली यांच्यातील युद्ध संपले असले तरी मी घरी जाऊ शकत नाही। मला आता असे दिसून येते की
माझ्या पुढील समस्येने विशाल रूप धारण केले आहे. या सामाजिक संघर्षाच्या समस्येचे उत्तर मला शोधून काढले पाहिजे. जुन्या प्रस्थापित तत्वज्ञानाने या समस्येचा उलगडा कितपत करता येईल? त्या सामाजिक तत्वज्ञानापैकी एखाद्याचा स्वीकार करणे त्याला शक्य आहे काय? प्रत्येक गोष्ट स्वतःच तपासून पाहण्याचा त्याने निश्चय केला.